विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अकॅडमी या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मराठी पॅडागॉजीचे 15 प्रश्न. स्पष्टीकरणासहित आपण हे 15 प्रश्न बघणार आहोत. त्यामुळे त्यातून 15 प्रश्नावरून तुमचे बरेच कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि बरेच प्रश्न तुम्हाला त्याच्यावरून तयार होणार आहेत. काय करायचं आहे, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. अजिबात स्किप न करता हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि पहिले जे आपण मराठी पॅडागॉजी आणि व्याकरणचे जे व्हिडिओ अपलोड केले ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायचं आहे, म्हणजे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. चला तर आपण सुरू करू. बघा, पहिला प्रश्न काय आहे, 136 ते 150 असे प्रश्न आहेत. बघा, भारतीय संविधानाच्या कलम 343(2) नुसार कोणती भाषा मान्य आहे? बघा, ऑप्शन आहेत, हिंदी शासकीय भाषा आहे, हिंदी ही सहाय्यक शासकीय भाषा आहे, इंग्रजी ही शासकीय भाषा आहे, इंग्रजी ही सहाय्यक शासकीय भाषा आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, बघा, तुम्ही प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि शेवटी काय करायचं, 15पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळाले हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे, हिंदी ही सहाय्यक शासकीय भाषा आहे. बघा, या प्रश्नाचं काय, हिंदी ही सहाय्यक शासकीय भाषा आहे. बघा, थोडक्यात स्पष्टीकरण आपण काय बघू. भारतीय संविधानाच्या कलम 343 नुसार संघाची अधिकृत भाषा हिंदी आहे. किती, 343 नुसार. मात्र कलम 343(2) नुसार इंग्रजी भाषा सहाय्यक शासकीय भाषा म्हणून वापरण्याची तरतूद आहे. बघा, इंग्रजी भाषा कशी, सहाय्यक शासकीय भाषा म्हणून वापरण्याची तरतूद आहे. बघा, संविधानावर तुम्हाला कोणकोणत्या CTT म्हणजे कोणकोणत्या कन्सेप्टवर प्रश्न विचारले जातात. बघा, भाषा धोरण, राजभाषा आणि सहाय्यक भाषा ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न हमखास येऊ शकतो. त्यामुळे काय करायचं, हे तुम्ही करून घ्यायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. 137 प्रश्न बघा, काय, खालीलपैकी कोणती बाब अभिजात भाषेशी मानक नाही विचारले. बघा, म्हणजे अभिजात भाषेशी रिलेटेड नाही. किमान 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास व साहित्य असणे, प्राचीन साहित्य व महाकाव्य उपलब्ध असणे, भाषा ही एखाद्या व्यक्तीने निर्माण केलेली असणे, भाषा परंपरेने विकसित झालेली असणे. बघा, नाही विचारले, त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे, अभिजात भाषेशी रिलेटेड नाही, अभिजात भाषेला ते लागू नाही. बघा, काय, ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, भाषा ही एका व्यक्तीने निर्माण केलेली असणे, म्हणजे अभिजात भाषा काही कुणी एका व्यक्तीने निर्माण केलेली असते का, तर नाही, ती पिढ्यानपिढ्या चालत आणणारी, त्याला खूप वर्षे खूप कालावधी जावा लागतो, तेव्हा ती अभिजात भाषेचा दर्जा त्या भाषेला मिळत असतो. बघा, कोणतीही अभिजात भाषा ही एका व्यक्तीने निर्माण केलेली नसते. बघा, ती दीर्घ कालावधीत सामाजिक सांस्कृतिक प्रक्रियेतून विकसित होत असते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, निगेटिव्ह विचारलेलं, त्यामुळे आपल्याला निगेटिव्ह सांगायचं आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. मग 38वा प्रश्न, विद्यार्थ्याच्या श्रवण कौशल्याचे मूल्यमापन करण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? भाषण देण्यास सांगणे, श्रवण कौशल्य, बघा, ऐकण्याचं कौशल्य, गोष्ट सांगून प्रश्न विचारणे, अवघड शब्द वाचनास देणे आणि निबंध लेखन. बघा, श्रवण कौशल्य सुधारायचे, तर आपल्याला ह्यातलं काय करायचंय, श्रवण ऐकण्याची क्षमता, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बघा, काय दिलंय उत्तर, ऑप्शन क्रमांक 2. गोष्ट सांगून काय करायचं, प्रश्न, गोष्ट सांगायची म्हणजे ते श्रवण कौशल्य विकसित होणार, ते ऐकणार आहे ना, त्यामुळे गोष्ट सांगून प्रश्न विचारणे हे काय त्यासाठी योग्य उत्तर आहे. बघा, गोष्ट ऐकल्यानंतर प्रश्न विचारल्यास विद्यार्थ्याचे लक्ष, समज आणि श्रवण कौशल्य यांचे योग्य मूल्यमापन होत असतं आणि त्याचं श्रवण कौशल्य सुद्धा सुधारत असतं. कौशल्य LSRW हे तुम्ही क्रम लक्षात ठेवायचा आहे. क्रम सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. 139वा प्रश्न, बालवयात सुरुवातीच्या वाचनासाठी शिक्षकांनी कशावर जास्त भर द्यावा? बालवयात सुरुवाती वाचन तुम्हाला शिकवायचं आहे मुलांना, तर तुम्ही कशावर जास्त भर दिला पाहिजे? बघा, पाठांतरावर द्यायचा का, अक्षर उच्चार संबंध आणि अवघड शब्दाचे वाचन आणि निबंध. बघा, बालवयात विचारले, बालवयात म्हणजे पाठांतरावर लगेच तुम्ही हे करणार का, नाही, अक्षर उच्चार. बघा, ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अक्षर आणि उच्चार. त्याला पहिल्यांदा अक्षर शिकवा, त्याचा उच्चार कसा करायचा ते शिकवायला लागेल ना बालवयात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अवघड शब्द द्यायचं का, नाही, अजिबात लगेच अवघड शब्द येतो, सोप्याकडून अवघडाकडे कठीणाकडे जातो ना. निबंध लेखन लगेच द्यायचं का, नाही. बघा, ऑप्शन क्रमांक 2 याचं अतिशय योग्य उत्तर आहे. बघा, प्रारंभिक वाचनासाठी अक्षर उच्चार याचा संबंध समजणे अत्यंत आवश्यक असते. बघा,
फोनिक्स मेथड वापरायची. कुणी प्राथमिक स्तरासाठी कुठली मेथड वापरायची तर फोनिक्स. तुम्हाला कुठली मेथड वापरायची असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे प्राथमिक स्तरासाठी मुलांना अक्षर शिकवण्यासाठी तुम्ही कोणती मेथड वापराल तर फोनिक्स मेथड ही खूप महत्त्वाची मेथड आहे बघा. 140वा प्रश्न बघा. श्रवण आणि वाचन ही कोणती कौशल्ये आहेत? ग्रहणात्मक, उत्पादक, सर्जनशील आणि वैचारिक. श्रवण आणि वाचन ही कोणती कौशल्ये आहेत असं विचारले बघा. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ग्रहणात्मक. बघा कसे आहेत तर ग्रहणात्मक आहेत बघा. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर ग्रहणात्मक. चला आपण थोडक्यात माहिती बघूया ह्याच्याबद्दल. श्रवण आणि वाचन ही माहिती ग्रहण करण्याची संबंधित कौशल्ये आहेत. त्यामुळे त्याला काय म्हणायचं ग्रहणात्मक कौशल्ये. ग्रहणात्मक वर्सेस उत्पादक कौशल्ये. एक्झाम फेवरेट कन्सेप्ट आहे बघा. ह्याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो 100% प्रश्न. ग्रहणात्मक कोणकोणते लक्षात ठेवा श्रवण आणि वाचन. आणि उत्पादक कुठले आहेत? उत्पादक कुठले आहेत? दुसरी राहिलेली कुठली? वाचन आणि श्रवण झालं. रीडिंग आणि लिसनिंग, रायटिंग आणि स्पीकिंग. उत्पादक आहेत. स्पीकिंग म्हणजे बोलतो त्याचं तर उत्पादन होतं ना आपल्या बोलण्याचं. त्यामुळे उत्पादक कुठले ना स्पीकिंग आणि रायटिंग. आणि लिहिण्यातून सुद्धा शब्दरचना उत्पादक होते. त्यामुळे त्या दोन कौशल्याला काय म्हणायचं उत्पादक. आणि ग्रहणात्मक कोणते? श्रवण आणि रीडिंग. चला पुढचा बघा. 141वा प्रश्न. बालकेंद्रित मूल्यांकन करताना शिक्षकांनी काय करावे? बालकेंद्रित मूल्यांकन करताना शिक्षकांनी काय करायचं? विद्यार्थ्याच्या चुका अधोरेखित करायच्या का? विद्यार्थ्याच्या कामावर विधायक अभिप्राय देणे, फक्त गुण देणे आणि तुलना करणे. हे बरोबर आहे का बघा सांगा. काय येतं ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे. विद्यार्थ्याच्या चुका अधोरेखित करायच्या का? विद्यार्थ्याच्या कामावर विधायक अभिप्राय द्यायचा आणि फक्त गुण द्यायचा आणि तुलना करायची. तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थ्याच्या कामावर विधायक अभिप्राय द्यायचा. चुका लगेच अधोरेखित करायच्या का तर नाही. फक्त गुण द्यायचं का नाही. आणि तुलनासुद्धा करायची नाही. बघा बालकेंद्रित मूल्यांकनात सुधारक व सकारात्मक अभिप्राय हा महत्त्वाचा असतो. सीसी म्हणजेच काय? कंटिन्युअस अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन. बघा 142वा प्रश्न काय आहे बघा. भाषा संपादन आणि भाषा शिक्षण यामधील मूलभूत फरक कोणता विचारले? ओघ व अचूकता, भाषेचा वापर व संपर्काचा स्तर, वाचन लेखन गती, उच्चारण व बोलण्याची गती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भाषेचा वापर व संपर्काचा स्तर. चला बघा थोडक्यात आपण काय बघू माहिती बघू. भाषा संपादन हे नैसर्गिक संपर्कातून होते तर भाषा शिक्षण औपचारिक पद्धतीने होते. औपचारिक म्हणजे जे शाळेत वर्गात आपल्याला जे शिकवलं जातं ते त्या पद्धतीने भाषा शिक्षण होत असतं. आणि संपादन हे आपल्या घरच्या कुटुंबाकडून म्हणजे नैसर्गिक संपर्कातून होत असतं. बघा लँग्वेज ॲक्विजिशन वर्सेस लँग्वेज लर्निंग क्रेशन थेरी आहे बघा. ही लँग्वेज ॲक्विजिशन संपादन आणि लँग्वेज लर्निंग भाषा शिक्षण ही कोणाची थेरी आहे तर क्रेशन थेरी आहे. बघा त्याची थोडक्यात आपण माहिती बघूया. क्रेशन थेरी काय आहे आपण बघूया. स्टेफन क्रेशन हे भाषा संपादन क्षेत्रातील महत्त्वाचे भाषाशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी सेकंडरी लँग्वेज ॲक्विजिशन संदर्भात एक महत्त्वाचा सिद्धांत मांडला ज्याला क्रेशन थेरी किंवा मॉनिटर मॉडेल असेही म्हणतात. क्रेशन थेरीतली 5 प्रमुख हायपोथेसिस गृहीतके आपण बघूया. बघा म्हणजे तुम्हाला क्रेशन थेरी पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. ॲक्विजिशन लर्निंग हायपोथेसिस संपादन आणि शिक्षण गृहीतके काय काय आहेत बघा. भाषा शिकण्याचे 2 मार्ग आहेत. कोणकोणते? भाषा संपादन कसे होते बघा. नैसर्गिक पद्धतीने होत असते. आई वडील मित्र समाज यांच्याशी संवादातून भाषा संपादन लक्षात ठेवायचे. आणि व्याकरण शिकवले जात नाही. भाषा संपादनामध्ये काय होतं व्याकरण शिकवले जात नाही तरी भाषा येत असते आपल्याला. म्हणजे ती उदाहरणार्थ मातृभाषा आपण जी घरातून शिकतो ती भाषा. आणि लँग्वेज लर्निंगमध्ये काय असतं बघा. औपचारिक शिक्षणातून म्हणजे शाळा वर्ग नियम व्याकरण यावर आधारित असते. जाणीवपूर्वक भाषा शिकवली जाते. क्रेशननुसार भाषा संपादन हे भाषा शिक्षणापेक्षा अधिक प्रभावी असते. क्रेशनचं काय मध्ये भाषा संपादन हे भाषा शिकण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे बघा. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं तुम्ही काय मातृभाषा ही संपादन आणि शाळेतील भाषा ही शिक्षण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. थोडक्यात जर अजूनपर्यंत तुम्ही अभ्यास सुरू कराल अशा पॉईंटनुसार तुम्ही अभ्यास करू शकता बघा.
नॅचरल ऑर्डर हायपोथेसिस. दुसरं काय, नैसर्गिक क्रम गृहीतक. भाषेतील घटक, व्याकरण, शब्दरचना ही ठराविक नैसर्गिक क्रमानेच आत्मसात होत असतात. शिक्षक कितीही प्रयत्न केले तरी क्रम बदलत नाही. काही रचना आधी येतात, काही नंतर. बघा, उदाहरणार्थ, लहान मुले आधी साधी वाक्यरचना वापरतात, नंतर गुंतागुंतीचे. बघा, आधी सोप्याकडून कठीणाकडे आपण शिकवत असतो. व्याकरण शिकवण्याचा क्रम असतो, तो नैसर्गिक क्रम आहे. हे तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं लक्षात ठेवायचं आहे. बघा, तिसरा काय पॉईंट, मॉनिटर हायपोथेसिस, निरीक्षक गृहीतक. शिकलेली भाषा म्हणजे लर्निंग ही मॉनिटर म्हणून काम करते. बोलताना लिहिताना चुका दुरुस्त करण्यासाठी वापरली जाते, पण प्रवाही बोलण्यासाठी उपयोगात नसते. मॉनिटर वापरण्यासाठी अटी, पुरेसा वेळ असणे, व्याकरणाचे ज्ञान असणे, अचूकतेवर लक्ष असणे. हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. बघा, मॉनिटरबद्दल तुम्ही फक्त दुरुस्ती आणि प्रवाहासाठी नाही एवढं लक्षात ठेवायचं. मॉनिटरबद्दल इनपुट हायपोथेसिस म्हणजे I+I गृहीतक आहे. विद्यार्थ्यांना दिलेले भाषिक इनपुट आहे, त्यांच्या ह्याच्यावर प्रश्न आलेला आहे बघा मागच्या PYQमध्ये, त्यामुळे हे तुम्ही करून घ्यायचे. त्यांच्या सध्याच्या पातळीपेक्षा थोडेसे पुढचे. बघा, ही छोटा I म्हणजे काय असतं तर सध्याची भाषा पातळी, आणि त्याची खूप सोपी प्रगती होत नाही, खूप अवघड समजत नाही, त्याचं इनपुट आहे. बघा, त्यांनी सांगितलं आहे एक्झाम पॉईंट योग्य इनपुट भाषा संपादनाची गुरु केली आहे. बघा, योग्य इनपुट असेल तर भाषा संपादनाची गुरु केली आहे. बघा, पाचवं काय आहे, भावनिक अडथळा गृहीतक, अफेक्टिव्ह फिल्टर हायपोथेसिस. बघा काय सांगितलं, विद्यार्थ्याच्या भावना भाषा संपादनावर परिणाम करतात. अफेक्टिव्ह फिल्टर वाढवणारे घटक कोणकोणते आहेत बघा, भीती, ताण, आत्मविश्वासाचा अभाव आणि परीक्षा दडपण. अफेक्टिव्ह फिल्टर कमी असल्यास काय करायचं बघा, अफेक्टिव्ह फिल्टर जर कमी असतो, तुमच्या भीती, ताण जर कमी असेल तर काय होतं बघा, भाषा सहज आत्मसात होते, विद्यार्थी मोकळेपणाने बोलतात. सकारात्मक वातावरण, चांगले भाषा संपादन. म्हणजे जर वर्गात सकारात्मक वातावरण असेल तर भाषा चांगली संपादन होते. भीती, दडपण असेल तर ते मुलांना अवघड जातं किंवा समजण्यास, भाषा आत्मसात होण्यासाठी कठीण जातं. क्रशन थरीनुसार शिक्षकाची भूमिका कशी असली पाहिजे बघा, व्याकरण कमी, संवाद जास्त पाहिजे. क्रशन थेरीनुसार काय पाहिजे शिक्षकांची भूमिका, व्याकरण कमी, संवाद जास्त, विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी द्यायची, भीतीमुक्त वातावरण तयार करायचं, समजण्यासारखा इनपुट द्यायचा. आणि बघा, आणि परीक्षेसाठी झटपट तुम्ही ह्या क्रशन थेरीवर लक्षात ठेवायचं काय, क्रशन कशाचे, लँग्वेज एक्विजिशन थेरी आहे, भाषा संपादन थेरी आहे. एक्विजिशन ही जास्त महत्त्वाचं आहे कुणाच्या लर्निंगपेक्षा, भाषा आत्मसात करण्यापेक्षा प्रभावी कुठले, एक्विजिशन आहे. I+I इनपुट हायपोथेसिस. मॉनिटर ग्रामर करेक्शनसाठी. अफेक्टिव्ह फिल्टर भावना. चला 143 पुढचा प्रश्न आपण बघूया. शिक्षणात मातृभाषेचा वापर का आवश्यक आहे, विचार स्पष्ट होतो, भावनिक सुरक्षितता मिळते, संकल्पना लवकर समजतात आणि बरेच सर्व. बघा, मातृभाषेचा वापर आवश्यक आहे, विचार स्पष्ट होतात, हे पण बरोबर आहे. भावनिक सुरक्षितता सुद्धा मिळते आणि संकल्पना लवकर समजतात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, मातृभाषेत शिक्षण घेतल्यास आकलन, आत्मविश्वास आणि विचारक्षमता वाढते. 144 प्रश्न बघा काय, प्राथमिक स्तरावर भाषा विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे. बघा काय सांगितलंय, प्राथमिक स्तरावर भाषा विकासासाठी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता आहे, व्याकरण ज्ञान, भाषिक वातावरण, पाठ्यपुस्तक आणि परीक्षा. तर भाषिक वातावरण खूप महत्त्वाचं असतं प्राथमिक स्तरावर. समृद्ध भाषिक वातावरणामुळे भाषा नैसर्गिकरित्या विकसित होते. 145 प्रश्न काय, पोर्टफोलिओ म्हणजे काय, स्वयंमूल्यमापन, विद्यार्थी कामांचे संकलन, अंतिम परीक्षा, तोंडी चाचणी. तर काय येणार याचं, पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थी कामांचे संकलन असतं. बघा, आपण विद्यार्थ्यांचं प्रोग्रेस, विद्यार्थ्यांचं मूल्य पण त्याचं वेगवेगळे प्रकारे संकलन करत असतो, त्यालाच पोर्टफोलिओ असं म्हणायचं. बघा पुढचा प्रश्न काय, शब्दकोशाचा उपयोग कशासाठी होतो. बघा, शब्दकोशाचा उपयोग कशासाठी होतो, श्रवण कौशल्य, लेखन कौशल्य, शब्दसंपदा वाढवण्यासाठी आणि साहित्यिक अर्थासाठी. तर कशासाठी होती, शब्दसंपदा वाढवण्यासाठी. बघा 2019च्या प्रश्नपत्रिकेत एकदम सोपे प्रश्न आले होते. बघा
147 बघा, संभाषण कौशल्याचे मूल्यमापन करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यावी? आवाज, शब्दयोग्यता, शब्दकोश आणि लेखन. तर शब्दयोग्यता संभाषण कौशल्यामध्ये, त्यामुळे शब्दाची योग्यता ही खूप महत्त्वाची असते. बघा 148वा प्रश्न, मुक्त उत्तर प्रश्न कोणत्या प्रकारात मोडतात? वस्तुनिष्ठ, लघुत्तर, वर्णनात्मक आणि बहु पर्यायी. तर वर्णनात्मक मुक्त उत्तर म्हणजे तुम्ही तुमचं विचार तिथं मांडून त्या मुक्त उत्तरामध्ये तुम्ही तुमचं उत्तर तुमच्या भाषेमध्ये मांडू शकता. तुमचे विचार असतात येते, त्यामुळे वर्णनात्मक वर्णन आपण करतो एखाद्या गोष्टीचं, ते कशामध्ये येतात? मुक्त उत्तर प्रश्न या प्रकारात मोडत असतात. बघा 149, पाठ्यपुस्तकाचे मुख्य कार्य कोणते? माहिती देणे, अध्ययन सुलभ करणे, सराव देणे आणि वरील सर्व. तर काय माहिती पण देतात, पाठ्यपुस्तक करतात, माहिती पण देतात, अध्ययन सुलभ सुद्धा करतात आणि सराव सुद्धा देतात. त्यामुळे वरील सर्व ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा शेवटचा प्रश्न बघा आपला काय आहे? भाषा शिक्षणात शिक्षकाने विद्यार्थ्यांना कशासाठी मदत करावी? लेखन कौशल्य, संभाषण कौशल्य, श्रवण कौशल्य, सर्व कौशल्यांचा विकास. तर भाषा शिक्षणामध्ये शिक्षकाने काय केलं पाहिजे? विद्यार्थ्यांचं सर्व कौशल्यांचा विकास केला पाहिजे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक 4, सर्व कौशल्यांचा विकास करायचा असतो शिक्षकाने मुलांमध्ये. अशा प्रकारे आज आपण मराठीचे 15 प्रश्न स्पष्टीकरणासहित बघितलेले आहेत. बघा क्रशिंग थेरी ही तुम्ही वाचायची आहे आणि समजून घ्यायची आहे. त्याच्यावर 1, 2, 3 तरी प्रश्न तुम्हाला क्रशिंग थेरीवर विचारले जातात. त्यामुळे काय करायचं आहे? तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा आहे. जाता जाता कमेंट करून जायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. त्यामुळे काय होणार आहे? आम्हाला जास्त पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी मोटिवेशन भेटणार आहे. त्यामुळे काय करायचं? सगळ्यांनी कमेंट करायचे आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे. चला आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.